नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। जासई तलावात आंघोळीचा बेट ठरला काळ। 3 अल्पवयीन मुलींचा बुडून करुण अंत। उरण तालुक्यात हळहळ। उरण तालुक्यातील जासई गावात आज दुपारी घडलेल्या दुर्दैवी घटनेने सर्वांनाच सुन्न केले आहे। तलावात आंघोळीसाठी गेलेल्या 3 अल्पवयीन मुलींचा पाण्याची खोली लक्षात न आल्याने बुडून मृत्यू झाला। एकाच वेळी 3 निष्पाप जीव गेल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे। प्राप्त माहितीनुसार आज दिनांक 6 जून 2026 रोजी दुपारी 2:30 ते 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। रेहाना खातून रमजा अली वय वर्ष 8, रवीना परवीन रमजा अली वय वर्ष 7 आणि सौम्या कन्हैया कुमार वय वर्ष 12 या तिघी जासई गावातील तलावात आंघोळीसाठी उतरल्या होत्या। पाण्याचा अंदाज न आल्याने त्या खोल पाण्यात गेल्या आणि बुडाल्या। आरडाओरडा ऐकून स्थानिक नागरिक व नातेवाईकांनी तात्काळ तलावाकडे धाव घेतली। तिघींनाही पाण्याबाहेर काढून तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले। मयत तिन्ही मुली जासईगाव उरण येथील इस्माईल यांच्या चाळीत राहत होत्या। त्या मूळ उत्तर प्रदेशच्या रहिवासी होत्या। या घटनेची नोंद उरण पोलीस ठाण्यात करण्यात आली। या तिन्ही मुलींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय उरण येथे पाठवण्यात आले आहेत। पोलीस पुढील तपास करत आहेत। पावसाळ्याच्या तोंडावर तलाव, बंधारे व नद्यांच्या पाण्याची पातळी वाढलेली असते। अशा वेळी लहान मुलांनी पालकांच्या देखरेखीशिवाय पाण्यात उतरू नये असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे। या दुर्दैवी घटनेनंतर जासई गावासह संपूर्ण उरण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी पूजा चव्हाण, जासई, उरण।